वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द ॲक्युरेस इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, भारतातील प्रत्येक मोठ्या आंदोलनानंतर एक प्रश्न अपरिहार्यपणे विचारला जातो. आता पुढे काय? सामाजिक चळवळ, दबाव गट की थेट राजकीय पक्ष? जंतर मंतरवरील पेपर लीक आंदोलनानंतर आज हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र क्या बोलती पब्लिक या अभियानाच्या माध्यमातून कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJP आता राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक विस्ताराच्या दिशेने पावले टाकताना दिसणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर CJPची विचारसरणी आधारित असणार आहे. CJPची राष्ट्रीय कार्यकारिणी देखील घोषित करण्यात आली आहे. प्रारंभीच्या टप्प्यात डिजिटल फॉर्मॅटमध्ये जन्मलेल्या CJPने आता आपल्या विचारसरणीचा आधार आणि पक्ष विस्ताराचा निर्धार व्यक्त केला आहे. तथापि या संघटनेचा अंतिम मार्ग कोणता असेल? दबाव गट, सामाजिक चळवळ की निवडणुकीचं राजकारण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे हा भारतीय लोकशाही समोर उभा राहिलेला एक महत्वाचा आणि अभ्यास करण्यासारखा एक टप्पा आहे. मित्रांनो, दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षा फुटीच्या प्रश्नावरून मोठे आंदोलन झाले. आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दबावातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला. आंदोलनाच्या या अभूतपूर्व यशानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे म्हणजे CJP संस्थापक अध्यक्ष आणि आता राष्ट्रीय संयोजक अभिजित दिपके यांनी आपल्या वाटचालीची आगामी दिशा आता स्पष्ट केली आहे. पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी देशभरातील सहकाऱ्यांसाठी 2 दिवसीय परिषद संभाजीनगर येथे अलीकडेच आयोजित करण्यात आली होती. या परिषदेनंतर अभिजित दिपके यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आणि क्या बोलती पब्लिक अभियानामुळे CJP केवळ आंदोलनापुरती मर्यादित न राहता संघटनात्मक विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे आता चित्र दिसते आहे. मात्र या टप्प्यावर पक्ष औपचारिकपणे निवडणूक राजकारणात उतरणार असल्याची घोषणा झालेली नाही. हा एक महत्वाचा भाग या निमित्ताने समोर आला आहे. मित्रांनो, या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतातील आंदोलने, चळवळी, राजकीय पक्ष आणि नंतर सत्ता या पॅटर्नविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. एक प्रश्न नेहमीच उपस्थित होतो, आंदोलनाचे नैतिक बळ राजकीय पक्ष झाल्यानंतर टिकते का? भारतात अनेक आंदोलने झाली. काहींनी सरकारे झुकवली, काहींनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले. पण त्यानंतर एक प्रश्न वारंवार उभा राहिला, आंदोलनकर्त्यांनी स्वतः राजकारणात उतरावे का? आणि उतरले तर आंदोलनाचे तेज टिकते का? अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या परीक्षा पेपर लीक विरोधी आंदोलनाने शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत मजल मारली. आता त्यांनाही राजकारणात येणार का असा प्रश्न विचारला जातोय. सध्या त्यांनी तातडीने निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नसल्याचे स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत आणि सामाजिक चळवळीवर भर राहील असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, या सर्व हालचाली ज्या होतात, त्या घडामोडी ज्या घडतात, त्या निमित्ताने थोडं जर मागे वळून आपण जर बघितलं तर काय आठवतं, 1974 ते 77 या कालखंडामध्ये जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन JP भ्रष्टाचार विरोधी त्यांनी आंदोलन केलं. संपूर्ण देशामध्ये वातावरण निर्माण झालं. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यांना आणीबाणी घोषित करावी लागली. आणीबाणी नंतर जनता पक्षाची स्थापना झाली, सत्ता मिळाली. पण अंतर्गत मतभेदांमुळे ते सरकार पडलं. नंतर 2011 अण्णा हजारेंचं आंदोलन, लोकपाल विधेयकासाठी त्यांनी आंदोलन केलं. राजकारणात जाणार नाही अशी सुरुवातीची भूमिका. नंतर त्याच आंदोलनातून आम आदमी पार्टीचा उदय झाला. आंदोलन आणि पक्ष यांचे मार्ग वेगवेगळे झाले. अजूनही आसाम गण परिषद विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. नंतर पक्ष स्थापन झाला, सरकारही स्थापन केलं. पण आंदोलनातील व्यापक जनसमर्थन दीर्घकाळ टिकले नाही. नंतर सर्वांना माहीत असतील शिवसेना, प्रारंभीच्या काळात मराठी अस्मिता अशी चळवळ उभी राहिली. नंतर राजकीय पक्ष, पुढे महाराष्ट्रातील प्रमुख सत्ताधारी पक्षांपैकी अजून एक पक्ष मित्रांनो, दलित पॅंथर. दलित पॅंथरने सामाजिक सांस्कृतिक आंदोलनं छेडली. पुढे नेत्यांची विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश झाला. रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांनी संसदीय राजकारण स्वीकारले.
या निमित्ताने एक असं लक्षात येतं, जन्म चळवळीतनं होतो आणि पुढे त्याचं राजकीय पक्षात रूपांतर होतं, सत्तेकडे वाटचाल जाते. चळवळीच्या निमित्ताने आलेलं तेज टिकत नाही, ही शोकांतिका आहे. आंदोलन आणि राजकारण यांची उद्दिष्ट वेगवेगळी असतात. हे का होतं? कारण उद्दिष्ट वेगळे असतात. आंदोलनाचे ध्येय काय असतं? नैतिक दबाव निर्माण करणे, जनमत तयार करणे, सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडणे. राजकीय पक्षाचे ध्येय काय असतं? निवडणुका जिंकणे, उमेदवार उभे करणे, आघाड्या करणे, सत्ता घालवणे. म्हणून अनेकदा आंदोलनातील नैतिक उंची कमी झाल्याची भावना समर्थकांमध्ये निर्माण होते. ही सर्व उदाहरणे वेगवेगळी असली तरी त्यामागे एक समान धागा आहे. आंदोलनाने जनसमर्थन मिळवले, पण राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांना निवडणूक, संघटना, तडजोड आणि सत्तेच्या वास्तवाला सामोरे जावे लागले. मित्रांनो, अभिजित दिपके यांच्या संदर्भात काय होईल? ते सामाजिक चळवळ म्हणून पुढे जातील की भविष्यात राजकीय पक्ष उभा करतील? जर पक्ष स्थापन केला तर आंदोलनातील सर्वसमावेशक जो पाठिंबा आज त्यांना मिळालेला आहे तो कायम राहील का? की त्यांनीही निवडणुकीच्या गणितात अडकावे लागेल? सध्या उपलब्ध माहितीनुसार ते तातडीने निवडणूक लढवण्यापेक्षा युवकांशी संवाद आणि सामाजिक संघटना उभारण्यावर भर देत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. परंतु ह्या प्रारंभीच्या टप्प्यातल्या ही अशी जी भाषा असते प्रत्येक आंदोलनकर्त्यांच्या तोंडी असते. पुढे ही भाषा बदलते, संदर्भ बदलतात, त्याच्या पुष्ट्यार्थ अनेक नवीन नवीन गोष्टी जोडल्या जातात आणि आपले म्हणणे बिंबवले जाते. मित्रांनो, भारतीय लोकशाहीचा इतिहास काय सांगतो? आंदोलन सरकार बदलू शकते, पण आंदोलनाचे राजकीय पक्षात रूपांतर झाले की त्याची खरी परीक्षा सुरू होते. कारण त्या दिवसापासून घोषणा नव्हे तर मतं मिळवावी लागतात. आंदोलनातून नेता तयार होतो, पण राजकारणात नेता टिकतो की नाही हे कोण ठरवतं? मतपेटी. रस्त्यावरची टाळी आणि मतपेटीतील मत यात मोठा फरक असतो आणि याची जेव्हा जाणीव होते तेव्हा आंदोलनातून राजकारणात आलेली जी मंडळी आहे ती पुढे निघून गेलेली असतात. पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेत जाण्यासाठी त्यांच्याकडे सत्तेमुळे आलेली प्रतिष्ठा, सुबत्ता त्यांना रस्त्यावर उतरण्यात अडचणीची ठरते. असे वारंवार अनुभव येते. मित्रांनो, अभिजित ठिपके आणि त्यांच्या पक्षाने पूर्णवेळ राजकीय पक्षाप्रमाणे काम करावे की वेगवेगळ्या समस्यांवर आंदोलने करून दबाव गटाप्रमाणे कार्यरत राहावे? आपल्याला काय वाटतं हे आपण कमेंट बॉक्समध्ये अवश्य आपलं मत नोंदवा. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण आंदोलनातून सत्तेत पोहोचलेल्या प्रमुख भारतीय नेत्यांचा आणि पक्षांचा सविस्तर प्रवास पाहणार आहोत. कोण यशस्वी झालं, कोण अपयशी ठरलं, त्यामागची कारणे काय होती, हा भाग नक्की पहा. तत्पूर्वी आपले हे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. जय हिंद.